तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहात मसालेदार तंगडी फ्राय आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने। आता मसालेदार सुकं चिकन झालं तर मसालेदार झणझणीत असा रस्सा तर हवाच। थंडीतून हा रस्सा प्यायला एकदम मजा येते। आणि आज होती खास स्पेशल डिश अगदी आईच्या हातची वजरी मसाला। तर आमच्याकडे वजरी साफ अशा पद्धतीने केली जाते। तुमच्याकडे कशा पद्धतीने केली जाते हे नक्की सांगा आणि काही टिप्स असतील तर तेही सांगा। तुमच्याकडे काही सोपी पद्धत असेल वजरी साफ करायची तर तेही सांगा आणि तुमच्याकडची रेसिपीही मला कळवा। तर व्लॉगला सुरुवात होते सकाळी आईबरोबर बाजारात जाऊन। तर आता आई घरी आली आणि ती आमचे लाड पुरवणार नाही असं होणारच नाही। मटणाला एवढी भली मोठी लाईन। आता थंडीच्या दिवसात सुद्धा मटण लोक आवडीने खातात। आमच्याकडे मटण हे थंड मानलं जातं, पण तरीही मटणाला एवढी लाईन होती। आणि आई आपला सिनियर सिटीजनचा फायदा घेऊन मध्ये घुसली आणि वजरीबद्दल विचारलं आणि तिने पटकन वजरी पार्सल घेतली, म्हणजे आम्हाला लाईन लावावी लागली नाही। आता बाजारातून येताना ही लोखंडाची भांडी दिसली। आता मला खरंच सांगा, ही भांडी खरोखर युजफुल आहेत का? त्यातलं एक भांडं आम्ही भाव करून घेतलं आणि यात खरोखर हे लोखंडाचं असतं का तर तेही सांगा। आता वजरी घेतली असल्यामुळे आम्हाला हवं होता चुना। त्यासाठी पानपट्टी शोधली आणि तिथून चुना घेतला आणि मग हा जरा घाबरला मी शूट करत होती म्हणून। आणि मग येताना उसाचा रस पिऊन आम्ही घरी पोचलो। आता इथे मोठं काम चालू होतं ते वजरी साफ करायचं। अगदी वजरी साफ करायला अर्धा पाऊण तास गेला। ही पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली आणि आमच्याकडे ना हे काय बोलतात मला माहीत नाही, हे आम्ही खात नाही तर ते टाकून दिलं आणि मग चुना टाकून मस्तपैकी वजरी अशी मस्त घासून पुसून आईने धुवून घेतली। आता ती चुना लावून ठेवली, मग ती धुतली, मग गरम पाण्याने 2दा-3दा पाण्यातून काढली। अशा प्रकारे ती फार मेहनत करावी लागते या गोष्टीसाठी। आता ही जी चालली आहे ती खटपट फक्त माझ्यासाठी, कारण मला वजरी मसाला आवडतो म्हणून। आता ती आली ना की मग माझ्या आवडीचं काही ना काहीतरी बनवतेच, त्यातला हा एक प्रकार। आता हॉटेलमधला वजरी मसाला मोस्टली मी खायचं टाळते, तर आईने ना मस्त गरम पाणी टाकून हे मस्तपैकी अजून उकळून ते स्वच्छ केलं। आता मी ना इथे पटकन चिकन तंदुरी बनवते, कारण माझी मम्मी माझ्या आवडीचं बनवते तर मी माझ्या मुलांसाठी आवडीचं बनवते। आता मुलांना खायचं होतं चिकन लेग्स, तर त्यासाठी ना मी मस्तपैकी हे ना मॅरिनेट केलं। मग त्यासाठी दही घेतलं, कसुरी मेथी घेतली, गरम मसाला, धणे पावडर असं मस्तपैकी मसाले टाकून ते मॅरिनेट केले आणि नंतर तेल आणि बटरमध्ये हे जस्ट असे तव्यावरती फ्राय केले आणि हे झाकून फ्राय केले आणि मस्तपैकी असं त्याला आहे ना क्रीमी असं स्ट्रक्चर तयार झालं, कारण याला मी दही खूप सारं लावलं होतं। आता ही झटपट होणारी आणि मस्त अशी मुलांना आवडणारी डिश आहे। आता आई म्हटलं की त्यांना मुलांना आवडीचं खाऊ घालण्यात एक वेगळाच आनंद असतो। आता हे झाकण ठेवून मस्त वाफवून घ्यायचं आणि मग आहे ना हे मी असं छानपैकी परतवून घेतलं आणि मस्त अशी क्रीमी आणि सगळे मसाले त्यात मुरले होते आणि खूप सुंदर झाले होते चिकन लेग पीस। मग मी घेतला चिकन रस्सा करायला। आता मी लास्ट व्हिडिओमध्ये विचारलं होतं की गरम मसाले आधी की लसूण, तर तुम्ही आम्हाला सांगितलं की गरम मसाले, तर त्याप्रमाणे मी टाकले। आता वाटण्यासाठी हे सगळं घेऊन मस्त बारीक वाटण केलं आणि मग तेही तेलामध्ये परतवून घेतलं आणि मग मसाला आणि चिकन टाकून एक वाफ काढून नंतर गरम पाणी टाकलं आणि चिकनचा रस्सा तयार होतो। आता ही साफ केलेली गरम पाण्यातून काढलेली वजरी आईने अशी बारीक बारीक चिरून घेतली। मग पॅनमध्ये तेल टाकून लसूण, कांदा, गरम मसाले, धणा पावडर असं सगळं टाकून ती फक्त तव्यावरती परतली। आता त्यात थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी अशी सुकी परतून घेतली आणि वरून कोथिंबीर टाकली। आता हिला ना मसाले आणि गरम मसाल्याचा मस्तपैकी असा ब्लॅक कलर आला होता आणि अगदी टेस्टी लागत होती ती। ही अशी सुकी अशी वजरी फ्राय तयार केली आणि वरून कोथिंबीर टाकली। आता पॅनमध्ये खूप सारं लसूण टाकायचं, कांदा टाकायचं, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ असं सगळं टाकून परतवून घ्यायचं। आता मी अशी मागे उभं राहून बघत होती की ती बरोबर कॅमेऱ्यात येते का, तर ती
मग जे चिकनसाठी वाटण केलं होतं ना, तेच वाटण यात टाकायचं आणि तेलामध्ये परतून घ्यायचं. मग यामध्ये ना पुन्हा ही वजरी टाकायची आणि मग गरम पाणी टाकून सगळे मिक्सरची भांडी वगैरे धुवून सगळा मसाला यात टाकून ही मस्तपैकी शिजू द्यायची आणि मग वरून कोथिंबीर टाकायची. मग झाला वजरी मसाला तयार. खूप सुंदर असा वजरी मसाला झाला होता. आता ही सगळी धडपड आहे ना, ते फक्त मला वजरी मसाला खायला मिळावा यासाठी होती. जे गेले 1.5-2 तास जी काही ह्याच्या मागे जी मेहनत लागते ना, ती फक्त होती एका आईची मुलांना अगदी मुलीला मनसोक्त तिच्या आवडीचं खायला मिळावं यासाठी. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी ताट सजवलं आणि आजची थाळी म्हणजे आमची संडे स्पेशल चिकन वजरीची अशी थाळी तयार झाली. चलो तर बाय. तुम्हाला आवडल्या असतील रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, मी काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं नक्की द्या हां. आणि मस्तपैकी आम्ही दुपारी मूव्ही बघत मस्तपैकी आमचं लंच एन्जॉय केला. चलो बाय.